एप्रिल 2026 मध्ये आकाशात जे मोठे ज्योतिषशास्त्रीय बदल घडणार आहेत त्याचा हा एक झटपट आणि सोपा आढावा आहे. एप्रिलच्या शेवटी होणारे हे दुर्मिळ ग्रहयोग आपल्या आयुष्यात अक्षरशः एक कॉस्मिक रिसेट बटन दाबणार आहेत, जे आपल्याला जुन्या गोंधळातून बाहेर काढून कायमच्या स्थिरतेकडे कसे नेतील हे आपण आज बघणार आहोत. तर पहिलं म्हणजे 20 एप्रिलला मेष राशीत बुध, मंगळ आणि शनी एकत्र येत आहेत. जरा विचार करा, एखादी स्पोर्ट्स कार हँडब्रेक ओढून वेगात चालवण्याचा प्रयत्न केल्यावर काय होईल? अगदी तसंच, तुमच्यात प्रचंड ऊर्जा आणि राग असेल, पण शनीचा कडक ब्रेकही असेल. त्यामुळे घाईगडबडीत चुकीची पावलं न उचलता थोडा संयम ठेवा आणि या ऊर्जेचा वापर पुढच्या प्लॅनिंगसाठी करा. दुसरं म्हणजे गुरुग्रहाचा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं एक मोठं कार्मिक सायकल आता संपत आहे. बऱ्याचदा जुने प्रॉब्लेम्स परत आले की आपण एकदम घाबरून जातो, नाही का? पण यावेळी घाबरू नका, कारण हे प्रश्न तुम्हाला पुन्हा अडकवण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने पुढे जाण्याचा रस्ता कायमचा मोकळा करण्यासाठी येत आहेत. जुनी ओझी कायमची उतरवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. आणि तिसरं म्हणजे 19 एप्रिलला शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करतोय. आधीच्या त्या सगळ्या गोंधळ आणि आक्रमकतेनंतर हा बदल म्हणजे अक्षरशः वादळानंतरची सुखद शांतता आहे. आता झटपट मिळणाऱ्या आनंदाच्या मागे न धावता नात्यांमधला विश्वास आणि आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. थोडक्यात काय, तर जुन्या ओझ्यांना कायमचा पूर्णविराम द्या आणि एका शांत, मजबूत भविष्याची पायाभरणी करण्यासाठी या खास ग्रहस्थितीचा अगदी हुशारीने वापर करा.